क्राईम ब्रांचनं एक मोठी कारवाई केली आहे आणि तब्बल 13 जणांना अटक केली आहे। 2 कारवायांपैकी पहिली कारवाई परतवाड्यामधल्या ब्राह्मण सभा कॉलनी इथे झाली। बाहेरच्या राज्यामधल्या अज्ञात इसमांना मुंबई, नागपूर, अमरावती ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे, तर दुसऱ्या कारवाईमध्ये कश्यप पेट्रोल पंप परिसरामधून इतरांना पकडण्यात आलंय। आरोपींपैकी एक जण लॉरेन्स बिश्नोई गँगचा सदस्य असण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली। लॉरेन्स बिश्नोई गँग सोबत आरोपीचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे संबंध असल्याची पोलिसांना शक्यता आहे। एका प्रहारच्या पदाधिकाऱ्यांच्या म्हणजे निकटच्या माजी आमदाराच्या निकटच्या पदाधिकाऱ्याच्याकडे भाड्याने राहू शकतात आणि कोणता आधार कार्ड न बघता किंवा कुठलंही काही न करता हे निश्चितच धक्कादायक आहे। हरियाणाचे सध्या त्यांचं इन्व्हेस्टिगेशन चालू आहे। निश्चितच काहीतरी बाहेर पडेल, कारण एका प्रख्यात गँगचा एक सभासद या परतवाड्यासारख्या शहरात इथे तातडीनं कशासाठी येतो आणि त्याच्यामुळं क्राईम ब्रांच पुढील तपास करेल। पुढची ब्रेकिंग बातमी आहे सोलापूरमधल्या चिंचोळी एमआयडीसी मधल्या केमिकल कंपनीमध्ये भीषण आग लागलेली आहे। सुदैवानं कुठलीही जीवितहानी झालेली नाहीये।